हा माहित नाही, हा पण वाटतं नवीन आहे आणि हा पण नवीन आहे. याला आम्ही भोंगा बोलतो, भोंगा. हाय गाईज, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि उद्या आहे मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस. सो उद्याचा आमचा काही प्लॅन ठरलेला आहे की उद्या आम्ही जाणार आहे जरा बाहेर. दीदी आली. उद्या आम्ही जाणार आहे बाहेर सेलिब्रेट करायला. सो विचार केला की उद्या आम्ही दिवसभर बाहेर असणार, मग कधी येऊन केक वगैरे कट करणार, सेलिब्रेट करणार. सो विचार केला आजच केक कट करून घेणार. सो आता मी जाते केक घ्यायला. फोन करतो मी 2 मिनिटात. आमची जीवनशी पेस्ट्री खाते, पेस्ट्री. नाही जीवनशी कसं आहे? यम्मी यम्मी. मला दे. हा मस्त लागे. थँक यू. आता फायनली फ्रीजवरून केक निघालाय. आमची जीवाशीचा आनंद बघा. केक बघा पप्पा. आता आमचं सगळं आवरून झालं, जेवण झालं, केक खाऊन झाला, सगळं करून झालं. मी सगळं आता काढून ठेवलंय. सोनं चांदी दीदीने पण सगळं काढलं. आम्ही उद्या जाणार आहे, सांगू दीदी, आम्ही उद्या जाणार आहे रिसॉर्टला. मस्त प्लॅन आहे. कुठला? मानस रिसॉर्ट. तर भेटूया उद्या. तुम्हाला दाखवेल मी सगळं की आम्ही कसं म्हणजे ट्रॅव्हलिंग करणार आहे, कुठून कुठे जाणार आहे, आणि त्या रिसॉर्ट बद्दल तुम्हाला डिटेल्स पण जेवढं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट डे आता आम्ही निघालो कांदिवलीवरून आणि इथून आम्ही जाणार विरारला ट्रेनने. पप्पा, जीजू आणि मी एका ऑटोमध्ये, आणि मम्मी, दीदी, जीवांशी आणि काकी म्हणजे जीजूंची मम्मी ते दुसऱ्या ऑटोमध्ये. आणि लास्ट टाइम पण आम्ही कधी गेलेलो बड्डेला ना जीवांशीच्या, तेव्हा पण खूप पाऊस होता, खूप म्हणजे खूप जास्त. आणि आता पण हळूहळू पाऊस चालू आहे. आता आम्ही आहे ट्रेनमध्ये आणि पोचलो मीरा रोडला. त्यानंतर आता आम्ही पोचलो विरार स्टेशनला. आणि इथून आम्ही आता बघू ऑटो असता पिकअप अँड ड्रॉपची. आता तो ऑटो घेऊन येत होता ना बाई, तिथं बड्डे हवा चालू आहे. आमच्याकडे झाला होता खूप हवा. आता पाऊस पण येणार आहे. इकडे सगळे ना पिकअप अँड ड्रॉपच्या ना बसेस येतात रिसॉर्टसाठी. दाखवला यायला पाहिजे जोरात. पाऊस पोचल्यावर बाबू बघायला पिकाबू बाऊ. आता मी पिकअप अँड ड्रॉपच्या बसमध्ये बसलोय. इथे मम्मी पप्पा सगळे मागे, इथे मी आणि आणि आता जीवनच्या थोड्या टायमाला आमच्याकडे येईल. आपण कधीच आम्ही थांबलेलो. किती वाजता चालू होतो रिसॉर्ट? 9 ते 5.
9 ते 5 हा टायमिंग आहे. आता बघू आम्ही कधी पोचलो. तिथे जीवांशीचा मेकअप चालू आहे, केस विचारते तिथे. सो आता आम्ही फायनली रिसॉर्टच्या इथे पोचलोय. थँक्यू. चला. हा माहित नाही, हा पण वाटतं नवीन आहे आणि हा पण नवीन आहे. याला आम्ही भोंगा बोलतो, भोंगा. तो 1 जूनला त्याची ओपनिंग आहे. सो नंतर कोणी येणार असेल ना 1 जून 2025 तेव्हा जर कोणी येणार असेल ना तर त्या लोकांना भेटेल तो. पण हे बघा तो काम चालू आहे. सो बघू आता आम्ही रूमच्या कीज घेतलेल्या आहेत. आता रूम मध्ये जाऊ आणि मग चेंज वगैरे करू, नाश्ता करू आणि नंतर मग पाण्यात जाऊ. इथे गार्डन पण आहे लहान मुलांसाठी. म्हणजे फायनली आम्ही कसं बुकिंग केलं की तुम्ही इथे येऊन पण डायरेक्ट बुक करू शकतात. आम्ही जिजूने तर ऑनलाईनच 1000 ॲडव्हान्समध्ये पे केलेले. इकडे ना AC रूमचे 1500 आणि नॉन AC रूमचे 1200 रुपीज आहेत आणि पर पर्सन 700 आहे. तर तुम्ही ग्रुपमध्ये सिंगल आहे तेवढंच आहे. आणि पिकअप ड्रॉप तर फ्रीच आहे. असे सगळे कूपन आहेत इकडे. या कूपन शिवाय तुम्हाला नाश्ता नाही देणार ते लोक. तो कूपन तर पाहिजे. हा टायमिंग आहे ब्रेकफास्टचा आणि लंचचा. इथे सगळे नियम आहेत. वाव, ही जी राईड आहे ना याच्यात मला जायला भेटलं तुम्ही जाणार. अच्छा. म्हणजे याच्यात सायकल असते ना, सायकलची रायडिंग आहे. त्याला नाव काय नाव आहे ते माहित नाही. आणि हे जे आहे हे असं चढून जातात ना ते सगळं याच्यामध्ये पूर्ण असं चढून जायचं. याच्यात सायकलवरती जातो ते. परत हा आमचा रूम. आता इथे आम्ही सगळ्या बॅगा वगैरे ठेवू. हा रूम आहे. काही आहे सकाळचा ब्रेकफास्ट. याच्यामध्ये पोहे पण आहे पण मी पोहे नाही घेतले. सगळं मोठा स्पेस आहे. लाईन आहे पूर्ण. इथे चाय आहे समोर. जीवाशीचा स्विमिंग कॉस्ट्यूम बघा.
जेवण आता आम्ही ना यांना रुपये मध्ये जाणार आहे. पहिला डॉली आहे, डॉली ये लवकर. आम्ही या राईड साठी ना गेलेलो म्हणजे ना दिन काय झालं ना तिथे गेलो आणि ना दिदी उभी राहिली, दिदीला बांधलं आणि मला पण ना ते सगळं बांधले पट्टे वगैरे. दिदीला विचार, दिदीला असं ते दिली होते नाही मला भीती वाटते. आणि जसं दिदीला मी बघितलं ना दिदी नाही बोलली तसं मी पण त्याने मला लिटरली त्याने मला हुक लावला अटकवलं आणि त्याचे पण मी तुम्हाला सांगतो तू सॉस घे विचार कर काय नाही एवढं काय हे नाही तरी पण मी मला नाही बसत आणि आम्ही दोघी नाही बसलो. जिजू होते ना तर शेवटी मग जिजूला पाठवलं की जिजू तुम्ही तरी जा. मग त्याने पैसे रिटर्न दिले खूप मजा आली. पण आम्ही सगळ्यात जास्त लहानपणाच्या राईडमध्ये खेळले. मजा आया. आता आमचं सगळं आवरून झालं. आता आम्ही चाललोय आम्ही तोंड तेवढं काय हे नाही वाटतं ते मला फरक नाही वाटतं थोडासा नॉर्मल वाटतोय. पण आम्ही जास्त पाण्यामध्ये डुबकी नाही मारली ना तोंड नाही फिरवलं टाकलं ना म्हणून काय फेस एवढा काळा नाही झाला. मजा इथे एंट्री केल्यानंतर जिथे मी आधी दाखवलेलं ना म्हणजे लहान पोरांचा झोका वगैरे ते सगळे हे बघा इथे आमची जीवांशी मम्मीला झोका देते वा. आता आम्ही कांदिवलीला चाललो. कांदिवलीची ट्रेन पकडली आता परत घरी चाललो. पूर्ण हालत खराब झालेली आहे. 1 hour later. तर आता आम्ही आलोय घरी. सकाळी आपण एकदम एक्साइटेड मध्ये गेलेलो जसं वैष्णोदेवी आठवलं मला. हा दीदी वैष्णोदेवीला पण आम्ही असंच एक्साइटेड होऊन सकाळी लवकर गेलेलो आणि रात्री जेव्हा आलो तेव्हा तिथे चालून झालेलं. मग तिकडे तर बापरे खेळून झालेलं आहे. आता वाजले किती 9:30 झाले 9:30. हा आता बाहेरूनच आम्ही बनवणार घरात आता काय जेवण वगैरे बनवणार नाही. बाहेरून आता जीजू आणि पप्पा आणताय मग जाऊ आणि मग झोपू.